मला विरोधकांना व मोहोळ शहरातल्या सुजाण जनतेला सांगायचं आहे की मोहोळ शहरातला मुख्य रस्ता हा पहिला 12 फुटाचा रस्ता होता आणि मी मागच्या वेळेला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये एका सभेमध्ये सांगितलं होतं की तुम्ही मला नगराध्यक्ष करा, मी या मोहोळ शहरातल्या मुख्य रस्त्याचा प्रश्न सोडवतो. आणि 12 फुटाचा रस्ता मागील 20 वर्षामध्ये ते झाला नव्हता, तसाच खड्डे खुड्डे असलेला रस्ता होता. नंतरच्या काळामध्ये मी नगराध्यक्ष झाल्यानंतर एकाच वर्षामध्ये स्वखर्चातून 12 फुटाचा रस्ता आपण त्या ठिकाणी 22 फुटाचा केला. मधून लाईटची व्यवस्था केली, त्या ठिकाणी डिवायडर बसवला, डिवायडर मध्ये झाडं लावली आणि मोहोळ शहराला शहराचं रूप देण्याचं काम त्या ठिकाणी आपण केलं. 2.5 वर्षाचा कार्यकाळ माझा संपला आणि रमेश बारसकर कसाच मिळत नाही म्हणल्यावर त्याच्यावर खोटे आरोप करून एका व्यक्तीला तलवार लावून 2,500 रुपयाची वसुली केली मार्केट यार्डामध्ये, अशा प्रकारचा आरोप लावून या ठिकाणी तडीपारची नोटीस काढण्यात आली. म्हणजे रमेश बारसकर नगरपालिकेच्या कारभारातून बाजूला गेला पाहिजे अशा प्रकारच्या भूमिकेतून ती कारवाई करण्यात आली. 3 महिन्यानंतर या ठिकाणी मोहोळ शहरामध्ये आल्यानंतर दूध का दूध, पाणी का पाणी या पद्धतीनं न्याय मिळाला. पण 3 महिन्याचा कालावधी गेला, तोपर्यंत अनगरकरांच्या हातामध्ये ते सूत्र गेली होती. आणि पहिला 20 वर्ष झाला नव्हता, एका वर्षामध्ये मी रस्ता केला. 2.5 वर्ष माझ्या सोबत होते आणि नंतरच्या 6.5-7 वर्षामध्ये आमदार त्यांचा होता, सरकार त्यांचं होतं. जसा रमेश बारसकरने एका वर्षामध्ये रस्ता केला तसा तुम्हाला 7.5 वर्षात आणि पहिलं 20 वर्षात 27.5 वर्षात एकदाही रस्ता करता आला नाही. पण रस्ता करण्याचं लांब राहू द्या, जे रमेश बारसकरने रस्ता केला त्या रस्त्यावर खड्डे पडले, ते खड्डे देखील बुजवण्याची मानसिकता त्यांनी दाखवली नाही. खड्डे देखील आज तगायत ते खड्डे बुजवले नाही. रमेश बारसकर नगराध्यक्ष असताना जर सोमवारी जर गुरुवारी रस्ता झाडला जात होता, हे मोहोळ शहरातल्या व्यापाऱ्याला माहित आहे. पण आता त्या रस्त्यावर धुळीचं साम्राज्य झालेलं तरी देखील ते रस्ता झाडला जात नाही, रस्त्यावरचे खड्डे बुजवले जात नाहीत. आणि हे माझ्यावर या ठिकाणी आरोप करतात. मला आवर्जून सांगायचं आहे, तुम्ही साधी खड्डे तर बुजवायला पाहिजे होते. तुम्हाला 29 वर्ष रस्ता करता झाला नाही. रमेश बारसकरांनी रस्ता करून दाखवला आणि त्या करून दाखवल्या रस्त्याला धरून नाव ठेवत आहेत. म्हणजे काम केलेला असताना त्या ठिकाणी तुम्हाला साधं खड्डे देखील त्याचं बुजवता आले नाही, रस्ता करायचा लांब राहिला. पण आता एकनाथ शिंदे साहेब यांच्यापाशी माझा प्रस्ताव त्या ठिकाणी झालेला आहे. भरत शेठ गोगावले यांनी त्याच्यावर सही केलेली आहे. भरत शेठ गोगावले यांचं पत्र जोडलेलं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचं त्याच्यावर रिमार्क झालेला आहे. 16 कोटी रुपयाचा रस्ता मोहोळ स्टँड ते स्टेशन पुतोरचा 16 कोटी रुपयाचा रस्ता त्या ठिकाणी होणार आहे. यांना एवढ्या वर्षात करणं झालं नाही, ते आता नगरपालिका झाल्यानंतर एका वर्षामध्ये हा 16 कोटीचा रस्ता झालेला आपल्याला पाहायला मिळेल.